आपण 21 तारखेसाठी निफ्टी आणि बँक निफ्टीचं ॲनालिसिस करणार आहे. जर निफ्टीमध्ये बघितलं आपण तर निफ्टीच्या विकलीमध्ये जर बघितलं आपण, निफ्टीने काय केलं, एक रेजिस्टन्स होता 22,126चा एक रेजिस्टन्स होता. तो रेजिस्टन्स त्यांनी ह्या वीकमध्ये त्यांनी ब्रेक केलेला आहे. आता हा रेजिस्टन्स ब्रेक झाला म्हणल्यानंतर काय होणार आहे, अपसाईडला मोमेंटम करेल निफ्टी. वन डे मध्ये जर बघितलं, वन डे मध्ये त्यांनी काल एक अनडिसिजन कॅन्डल बनवली आणि आज त्या अनडिसिजन कॅन्डलच्या वर त्यांनी क्लोजिंग दिलेली निफ्टीने. तर उद्याच्याला आपण ट्रेड काय करणार आहेत, आपल्यासाठी आपण रेंज डिसाईड केलेली, त्या रेंजमध्ये जर ट्रेड आले आपल्याला तरच आपल्याला ट्रेड एक्झिक्यूट करायचे. त्या रेंजच्या जर बाहेर असतील ट्रेड तर आपण एक्झिक्यूट करणार नाही. काय आहे आपल्यासाठी आहे ना, निफ्टीमध्ये उद्यासाठी 22,137 आणि 22,163, हा जो 22,137 आणि 22,163 हा जो आहे हा आपल्यासाठी सपोर्ट झोन आहे उद्याच्याला निफ्टीमध्ये. आणि 22,291 ते 22,260 हा आपल्यासाठी रेजिस्टन्स झोन आहे उद्याच्याला निफ्टीमध्ये. जर का मार्केट उद्याच्याला फ्लॅट ओपनिंग झाली तर आपण काय करणार आहेत, फ्लॅट ओपनिंग झाली जर मार्केट ह्या झोनच्या जवळपास आलं, आपल्याला 22,260च्या झोनच्या जवळपास आलं तर आपण इथून निगेटिव्ह कॅन्डल पाहणार आहेत, जे की 22,160 पर्यंत आपल्याला ह्या सपोर्टपर्यंत आपण रिव्हर्सल ट्रेड घेणार आहेत. आणि परत डबल इथून आपल्याला एखादा बुलिश कॅन्डल दिसली 22,160च्या जवळपासच्या ह्या रेंजमध्ये, ह्या झोनमध्ये आपल्याला जर एखादी बुलिश कॅन्डल दिसली तर आपण इथून परत डबल बाईंग करणार आहे, जो की हा 22,260 ह्या झोनपर्यंत आपण बाईंगसाठी एक ट्रेड उचलणार आहेत. म्हणजे आपण उद्याच्याला रिव्हर्सल ट्रेड बी घेणार आहेत आणि ट्रेंडनुसारचा जो बुलिश साईडचा ट्रेड आहे तो बी आपण एक्झिक्यूट करणार आहेत उद्याच्याला. हा आपल्यासाठी बाईंग झोन असणार आहे आणि हा आपल्यासाठी सेलिंग झोन असणार आहे उद्यासाठी निफ्टीमध्ये. बँक निफ्टीमध्ये बघितलं तर वन डे कॅन्डलमध्ये बघितलं तर आपल्याला काय दिसायला लागलं, वन डे कॅन्डलमध्ये आपल्याला सरळ सरळ एक डब्ल्यू तयार होताना दिसतोय. हा जो डब्ल्यू तयार होताना दिसतोय वन डे कॅन्डलमध्ये, त्याचं ब्रेकआउट झालेलं आहे. जर बघितलं तर तुम्हाला इथं वन डे कॅन्डलमध्ये तुम्हाला डब्ल्यूचं ब्रेकआउट बी दिसेल. जर का तुम्ही विकलीमध्ये बघितलं तर विकलीमध्ये हा जो रेजिस्टन्स होता तो रेजिस्टन्स बी ह्या वीकमध्ये ब्रेक झालेला आहे. वन डे कॅन्डलमध्ये डब्ल्यूच्या वर कॅन्डल क्लोज बी झालेली आहे. तर उद्याच्याला आपल्याला काय करायचं आहे, कालची ही अनडिसिजन कॅन्डल आहे, त्या अनडिसिजन कॅन्डलच्या वर आज एक बुलिश कॅन्डल सस्टेन बी झालेली आहे, क्लोजिंग बी झालेली आहे आणि डब्ल्यूच्या वर बी कॅन्डल क्लोज झालेली आहे. आपल्यासाठी बँक निफ्टीमध्ये उद्याच्यासाठी आपण झोन मार्क केलेले आहेत 46,790 ते 46,912 11-12 हा आपला काय राहणार आहे, एक बाईंग झोन राहणार आहे. आपला रेजिस्टन्स झोन कुठे 47,360 ते 47,516 हा आपला काय राहणार आहे, रेजिस्टन्स झोन राहणार आहे. हा आपला रेजिस्टन्स झोन राहणार आहे, हा आपला बाईंग झोन राहणार आहे. आपण ह्याच्यामध्ये हा जे रेजिस्टन्स झोन आहे इथून आपल्याला जर निगेटिव्ह कॅन्डल दिसली रिव्हर्सलसाठी तर आपण एक रिव्हर्सल ट्रेड घेणार आहेत. जर का उद्याच्याला मार्केट ह्या झोनमध्ये ओपन झालं तर ह्या झोनमध्ये ओपन झालं तर आपण काय करणार आहेत, इथं आपल्याला ह्या आपला जो रेजिस्टन्स झोन आहे ह्या रेजिस्टन्स झोनपाशी आपल्याला रिव्हर्सल निगेटिव्ह कॅन्डल दिसते का, बेरिश कॅन्डल दिसते का, आपण ती बघणार आहे. जर आपल्याला तिथं प्राइस ॲक्शन दिसलं तर आपण तिथून ट्रेड कुठवर घेणार आहे, ह्या आपल्या सपोर्ट लेवलपर्यंतच आपण ट्रेड घेणार आहेत. हा झाला आपला रिव्हर्सल ट्रेड ट्रेंडच्या अगेन्स्टवाला. आणि आपला ट्रेंडनुसारचा जो ट्रेड आहे जो की आपला बुलिश साईडचा ट्रेंड आहे, त्या बुलिश साईडच्या ट्रेंडसाठी आपण ट्रेड कुठे एक्झिक्यूट करणार आहे, ह्या आपल्या झोनपाशी.
जो आहे की 46,789 ते 46,911. ह्या झोनमध्ये आपल्याला जर एखादी बुलिश कॅन्डल दिसली तर आपण इथून बाईंग करणार आहेत, आपल्या हा रेजिस्टन्स झोनपर्यंत बाईंग करणार आहेत. रिव्हर्सल ट्रेड हा रिस्की ट्रेड राहतो आणि ट्रेडनुसारचा ट्रेड हा व्यवस्थित ट्रेड राहतो. जर का ह्या झोनच्या जर वरच्या साईडला जर मार्केट ओपन झालं तर तो ट्रेड आपण 1 घंट्याचा जो मार्केटमध्ये इनिशियल बॅलन्स असतं 1 घंट्याचा 9:15 ते 10:15 ह्या 9:15 ते 10:15 वाजेपर्यंत आपण मग ते ट्रेड करणार नाहीत. जर का आपल्या रेंजच्या बाहेर जर मार्केट ओपन झालं तिथे 1 घंट्याचा जो इनिशियल बॅलन्स तयार होईल त्या इनिशियल बॅलन्समध्ये मग आपण ट्रेड एक्झिक्यूट करणार आहेत, जर का आपल्या झोनच्या वर मार्केट ओपन झालं तर, आणि झोनच्या खाली जर मार्केट ओपन झालं तर. आणि आपला जो झोन आहे ह्या झोनमध्ये जर मार्केट ओपन झालं तर आपल्याला पहिली 5 मिनिटाची कॅन्डल दिसू, कधी बी कॅन्डल दिसू ह्या झोनमध्ये, तर आपण तिथं ट्रेड एक्झिक्यूट करणार आहे. जर का झोनच्या जर वर मार्केट ओपन झालं आणि झोनच्या जर खाली मार्केट ओपन झालं तर आपण थोडंसं होल्ड करणार आहेत की आपल्या झोनमध्ये मार्केट नाही आलं तर आपण जो 1 घंट्याचा टाइम फ्रेम आहे इनिशियल बॅलन्स त्यानुसार आपण तिथं ट्रेड करतो. ओके.